या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नियंत्रणाखाली आरोग्य विभागामार्फत मलेरियापासून बचाव व प्रतिबंधात्मक उपाययोजना शहरभर राबवण्यात येत आहेत। महानगरपालिकेच्या सर्व 1 ते 8 विभागीय कार्यालयांच्या हद्दीत एकूण 60 क्षेत्र कार्यकर्ते दररोज 2 सत्रांमध्ये काम करत आहेत। हे कर्मचारी शहरातील पाणी साचलेले खड्डे, गटारी, डबके तसेच इतर डास उत्पन्न होणाऱ्या ठिकाणी नियमितपणे डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करत आहेत। या मोहिमेचा उद्देश डासांची उत्पत्ती कमी करणे व मलेरियाचा प्रादुर्भाव रोखणे हा आहे। तसेच नागरी आरोग्य केंद्राच्या आशा सेविका, आरोग्य सेवकांच्या माध्यमातून घराघरात सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत असून नागरिकांना डास प्रतिबंधासाठी जागरूक केले जात आहे। घरातील पाण्याची टाकी, फुलदाणी, कूलर, पाणी साठवण्याच्या भांड्यांमध्ये पाणी साचू न देण्याचे आणि नियमित स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे। ऑक्टोबर महिन्यापर्यंत आरोग्य विभागामार्फत 8816 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून या माध्यमातून नागरिकांना मध्ये मलेरिया विषयीची जनजागृती करण्यात आली आहे। वारंवार येणाऱ्या ताप, थंडी वाजणे, घाम येणे, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, मळमळ, उलट्या अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी राखी माने यांनी केले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।